आपण पाहत आहे करेक्ट कार्यक्रम। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होणार की नाही, गेल्या 2-3 दिवसांपासून हा प्रश्न चर्चेमध्ये आहे। खरं तर महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं तेव्हापासूनच या प्रश्नाची चर्चा सुरू होती, कारण अर्थसंकल्प सादर करताना राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचं चित्र महाराष्ट्रासमोर आलं होतं। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं आणि त्यानंतर महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये 31 तारखे अगोदर आपापल्या कर्जाचे हप्ते भरा असा इशारा शेतकऱ्यांना दिला। या इशाऱ्यामध्ये हे स्पष्ट होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाहीये। त्यानंतर आपण आपली दिलेली आश्वासनं पूर्ण करू असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं खरं, पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दुजोरा दिल्याचं दिसतंय तो अजित पवारांच्याच विधानाला। याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच होतो की निवडणुकांच्या अगोदर जाहीर सभांमध्ये जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं जे आश्वासन देण्यात आलं होतं राजकीय पक्षांकडून, ते आश्वासन पूर्ण होणार नाहीये, किमान नजीकच्या काळामध्ये तरी ते पूर्ण होणार नाही। आणि त्याला कारण आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती जी सध्या बिकट असल्याचं म्हटलं जाते। जर ही आर्थिक परिस्थिती बिकट होती तर ती काही 3 महिन्यात झाली नसणार आहे, त्या अगोदरच झाली असणार आहे। मग जेव्हा निवडणुकांच्या वेळेस जाहीरनामे दिले गेले त्यावेळेस त्या पक्षांना याची कल्पना नव्हती का? त्यावेळेस सत्तेत असलेले आणि आत्ता सत्तेत असलेले सगळे सारखेच आहेत, मग त्यावेळेस याची कल्पना नव्हती का हा प्रश्न उपस्थित होतोय। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्यातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फसवणूक होतीये का? या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरीजी। मिटकरीजी, स्वागत आहे चर्चेमध्ये। नमस्कार। नमस्कार। भाजपचे नेते प्रवीण दरेकर या चर्चेमध्ये सहभागी झाले। दरेकर सर नमस्कार, स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत। संदीप देशपांडेजी नमस्कार, चर्चेमध्ये तुमचंही स्वागत। नमस्कार। नमस्कार। आणि शेतकरी नेते अजित नवले आता आपल्या सोबत आहेत। नवले सर, स्वागत आहे आपलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा आमच्या सोबत आहात। नवले सर, सुरुवात तुमच्याचपासून करूयात, कारण बाकी सगळे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहात, तर तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात। 3 महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन आणि आज आता राजकीय नेत्यांची भाषा, काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत? शेतकरी नेते म्हणून कर्जमाफीबद्दलचं तुमचं मत काय आहे? मुळात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही शेतकऱ्यांनी काही स्वतःहून कर्जमाफी मागितलेली नव्हती। आम्ही जे काही आमच्या वाट्याला आलंय कष्ट करून आम्ही भरत होतो, जे चाललं होतं त्याच्यामध्ये कसं तरी जगत होतो। मात्र मतांसाठी यांनीच आम्हाला सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि त्याच्यामुळे आता स्वाभाविकरित्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्यामुळे शेतकरी कर्जमाफीची एक प्रकारे वाट पाहत होते। कुणाला कर्जमाफी मिळते? मागच्या 2 कर्जमाफ्यांचा आमचा अनुभव असा आहे की ज्यांचं कर्ज थकलेलं आहे त्यांनाच कर्जमाफी मिळते। नियमित शेतकऱ्यांना 50,000 देतो 25,000 देतो म्हटलं जातं, प्रत्यक्षात मिळत नाही। त्यामुळे एक प्रकारे नियमित कर्जदार शेतकरी जे आहेत त्यांच्यावर अन्याय होतो। स्वाभाविकरित्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार म्हटल्यावर शेतकऱ्यांनी यावेळी कर्ज भरण्याची कोणतीही तयारी केली नाही। परिणामतः मार्च एंड ज्यावेळी जवळ आला त्यावेळी अजितदादा पवार असं म्हणाले की आता काही आम्ही कर्जमाफी करत नाही, 1-2 दिवस राहिलेले कर्ज भरून टाका। आमच्याकडे मुळात सोयाबीनचा शेतकरी आहे, कापूस शेतकरी आहे, सरकारच्या धोरणामुळे 2 रुपये सुद्धा शिल्लक नाही। अशा पार्श्वभूमीवर तुम्हीच म्हणाले होते कर्जमाफी करणार, अशा पार्श्वभूमीवर 2 दिवसात कर्ज भरा तुम्ही जर म्हणाला तर आम्ही ते कुठून आणायचं? हा बाका सवाल आज शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे। हा विश्वासघाताचा मुद्दा आहेच, मात्र एक प्रकारे खिंडीत गाठवण्याचा सुद्धा प्रकार आहे। धड कर्जही भरता येत नाही आणि थकीतही होता येत नाही। अशा एका विचित्र अवस्थेमध्ये सरकारने त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणापायी आम्हाला नेऊन घातलेला आहे। त्यामुळे मोठा बाका प्रसंग आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या समोर आहे। सरकारची जबाबदारी आहे दिलेलं आश्वासन पाळण्याची, सरकारची जबाबदारी आहे आमचं कर्ज फेडण्याची, कारण हे जे कर्ज आमच्या डोक्यावर आहे ते सरकारच्या धोरणामुळे आहे। सोयाबीनला चांगला भाव मिळाला असता, आधार भावापेक्षा 2 रुपये जादा मिळाले असते तर आज 2 रुपये आम्ही पाळून असतो। आमचे दूध उत्पादक शेतकरी आहे, कापूस उत्पादक शेतकरी आहे, पालेभाज्या उत्पादक शेतकरी आहे, हे सगळे भाव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेतुता पाडण्यात आलेले आहे। कांदा उत्पादकांना तर निर्यात बंदी लादून त्यांचे 2 रुपये खिशातून काढून घेण्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे। त्यामुळे वाढलेलं कर्ज
हे सरकारचं पाप आहे. ठीक, त्यामुळे त्यांनी ते शेतकऱ्यांना फिरवलं. सरकारनं खिंडीत पकडलं असं तुमचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांची सरकारनं फसवणूक केली असं तुमचं म्हणणं आहे, आणि अचानकपणे 2 दिवसात जर पैसे भरायचे असतील तर शेतकऱ्यांनी पैसे कुठून आणायचे हा सवाल आहे. प्रवीण दरेकरजी, काय या प्रश्नांची उत्तरं द्यायची शेतकऱ्यांना? या ठिकाणी कुठल्याही प्रकारे खिंडीत शेतकऱ्यांना पकडण्याचं काहीच कारण नाही. शेतकरी काय कोणाचे एकट्याची मालमत्ता ना, आमचे शेतकरी आहेत. शेतकरी आमचेही आहेत, सरकारचे आहेत. शेतकऱ्यांची काळजी सगळ्यांनाच आहे, सत्ताधारी पक्षाला, विरोधी पक्षाला त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे विश्वासघात वगैरे अजिबात करण्याचं काहीच कारण नाहीये. ओके. आणि अजित नवले कधी सरकारच्या बाजूने या असणाऱ्या महायुतीच्या बोलतील अशी आम्हाला अपेक्षाही नाही. आता गोष्ट एक अशी आहे, ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यावेळेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं आपण त्या ठिकाणी सवलती दिल्या. त्यानंतर पुन्हा नियमित परतफेड करणाऱ्यांची आपण त्या ठिकाणी लिमिट वाढवलं आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे कर्जमुक्ती करण्याच्या बाबतीत या सरकारची भूमिका आहे. आता एक गोष्ट खरी आहे की त्या ठिकाणी निवडणुकीच्या दरम्यान अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं, त्याच्याशी दुमत असायचं काहीच कारण नाही. त्या आश्वासनाशी आजही आम्ही त्या ठिकाणी ठाम आहोत. आणि कुठलंही सरकार असेल, त्या ठिकाणी आज महायुतीचं सरकार आहे, 5 वर्षात ही आश्वासनं पूर्ण करायची असतात. सरकार नवीन स्थापन झालं, तुम्ही हे बोलला होतात 2100 का नाही दिलेत, तुम्ही कर्जमाफी का नाही दिलीत, तुम्ही बेरोजगारांना का नाही दिलं, इंडस्ट्री का नाही उभी राहिली, या सगळ्या गोष्टींना एक प्रोसेस लागते, वेळ लागतो. त्याच्याकरता आवश्यक लागणाऱ्या पैशाची उपलब्धता करावी लागते. आणि त्याच्यामुळं सरकार आलं स्थापलं की नेक्स्ट महिन्यामध्ये जेवढी आश्वासने दिली होती तुम्ही सगळी पूर्ण करा, असं काय कुठलं मेकॅनिझम नाही किंवा जादूची कांडी नाही. तिथे कुठलंही सरकार बसलं, कोणी मुख्यमंत्री असला तरी ते प्रॅक्टिकली करणं शक्य नाही. एक गोष्ट ठामपणे मी आजही आपल्या माध्यमातून, NDTVच्या माध्यमातून राज्यातील जनतेला सरकारच्या वतीने सांगू इच्छितो की कुठेही आम्ही माघार, जे जे शब्द त्या ठिकाणी जनतेला दिलेले आहेत त्यातून घेणार नाही. 2100च्या संदर्भात त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली की आज आर्थिक परिस्थितीमुळे मोठं बर्डन येत आहे. 1, 2, 3 वर्षांनी पुन्हा परिस्थिती झाली की 2100च्या संदर्भात विचार करू शकतो. आज आता शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफी करायची, ते एक मोठं बर्डन त्या ठिकाणी निश्चितच सरकारवर येणार आहे. परंतु म्हणून आम्ही करणारच नाही का, तर करूही शकतो. आणि त्याकरता दुसऱ्या बाजूने आर्थिक क्षमता आपली कशी वाढेल राज्य सरकारची, याच्यासाठी सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर मोठ्या प्रमाणावर बजेटमध्ये टाकलंय. त्याच्यामुळे उद्या पैसे आपण उभे करतोय, टॅक्सेसच्या माध्यमातून पैसे येत आहेत. दुसऱ्या बाजूला जसं आपल्याला शेतकऱ्यांना सवलती द्यायच्या आहेत, महिलांना द्यायच्या आहे, तसा टॅक्स पेअर नावाचा पण एक वर्ग आहे ना, ज्याच्यावर उद्या जर कर आपण जास्त लादले, टॅक्सेस लागले तर तेही त्या ठिकाणी परवडणार नाही ना. कारण त्यांनाही त्यांच्या इन्कम टॅक्सवर मर्यादित स्वरूपात त्या ठिकाणी कर लावले पाहिजेत. जे इतर प्रकारचे आपण टॅक्सेस कर घेतो त्याच्यावरही त्या ठिकाणी त्यांना जास्त भुर्दंड होता कामा नये. अशा प्रकारे सरकार म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी चेक अँड बॅलन्स करावं लागतं. परंतु म्हणून आम्ही आमच्या शब्दापासून कुठेही पळत नाही. 5 वर्षाचा कारभार त्या ठिकाणी अजून आमचा आहे. यथायोग्य परिस्थिती त्या ठिकाणी शेतकरी वाट बघतील 5 वर्षात कधी होते कर्जमाफी, नाही तर मग जशी टोलमाफी झाली निवडणुकांची घोषणा व्हायच्या 2 दिवस आधी, तशी पुढच्या 5 वर्ष पूर्ण होता होता होईल. काय संदीप देशपांडेजी, बरोबर आहे ना? टोलमाफी किती टोलची केली, टोलमाफी केलेली आहेत ना. हो, तेच सांगतेय, ती निवडणुका लागायच्या काही तास अगोदर झाली, तसं मग ती कर्जमाफी आता 5 वर्ष वाट बघतील शेतकरी, होईल निवडणुका लागायच्या काही तास अगोदर. संदीप देशपांडेजी. नाही, मुळात कविताजी मला असं वाटतं की कुठलाही राजकीय पक्ष असेल, म्हणजे हा असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा कोणी असेल, मुळात कर्जमाफी हा विषय हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे. आणि काय होतं, निवडणुकीच्या वेळेला आपण आश्वासन देतो, ते एकदा निवडून येऊ मग पुढचं पुढे बघू, अशा कॅज्युअली ते आश्वासन दिलं जातं, ते मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे. आणि मुळात असं आहे, जर आम्ही पक्षाची भूमिका मांडली होती, आमच्या ब्लूप्रिंटमध्ये पण मांडलेली आहे की वारंवार कर्जमाफी देणं हे कुठल्याच सरकारला, म्हणजे आता हे महायुतीचं सरकार असू दे किंवा उद्या जर अजून दुसरं कुठलं सरकार आलं
तर दरवेळेला कर्जमाफी देणं हे कुठल्याच सरकारला परवडणारं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आम्ही त्या निवडणुकीच्या वेळेलाही सांगितलं होतं की वारंवार कर्जमाफी देणं, कालही आम्ही बोललो की लाडकी बहीण योजना ही पुढच्या अनंत काळापर्यंत चालू ठेवणं हे सरकारला परवडणारं नाही. आज जर 2100 रुपयाचं जर आपण बघितलं तर जवळजवळ 63,000 कोटी रुपयांचा बोजा हा सरकारवर पडतो. आणि एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे जाऊन तुम्ही कर रचना पण बदलून लोकांवर ऍडिशनल टॅक्सेस लावू शकत नाहीत, कारण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. मग मला असं वाटतं की अत्यंत प्रामाणिकपणे निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत ह्या मुद्द्यांवर, आणि हे लोकांनाही पण संदीप देशपांडेजी जर प्रामाणिकपणा दाखवला नसेल तर त्याचा जाब तर विचारावा लागेल की नाही? जर प्रामाणिकपणा दाखवलेला नसेल, जे आता स्पष्ट आहे, तर मग त्याचं उत्तर विचारलं जाणार की नाही सरकारकडे? 100% विचारलं पाहिजे, आणि जनता हे विचारेल. जनता कुठली गोष्ट कधीही विसरत नाही, विसरत नसते. मुळात असं आहे की आमची मागणी हीच होती याच्यामध्ये की आपण ज्या पद्धतीच्या या योजना राबवतो की लाडक्या बहिणीला 1500 रुपये दर महिना असेच द्यायचे, त्यापेक्षा आम्ही ही भूमिका निवडणुकीमध्ये पण मांडली होती की तुम्ही रोजगार निर्मिती करा, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा. फुकटचे पैसे वाटणं ही यामागचं सोल्युशन नाही. लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे यामागचं सोल्युशन आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला समजा पण तुमचं सोल्युशन आवडत नाहीये ना लोकांना, आणि ते जर मायनस एक्स मध्ये गेले तर त्यांना मिळणार नाहीये बेनिफिट. तुमचं सोल्युशन आवडत नाही ना, त्यामुळे तुमच्याकडे जागा बघा, त्यांच्याकडे जागा बघा. सोल्युशन तुमचं आवडत नाहीये. ठीक आहे, आपण अमोल मिटकरींकडे जाऊयात. अमोल मिटकरी, झालं काय निवडणुकांच्या अगोदर? तुम्ही आता म्हणाल की आमच्या पक्षात येते संदीप देशपांडेजी. हा, बोला बोला. मला फक्त 1 मिनिट बोलायचं आहे. मला फक्त अर्धा सेकंद माझा मुद्दा पूर्ण करू द्या. माझा मुद्दा पूर्ण करू द्या. आम्हाला हेच म्हणायचं आहे की लोकांना खोटं बोलून मतं एकदा मिळवता येतात, वारंवार नाही मिळवता येत. आम्ही भूमिका प्रामाणिकपणे मांडली की बाबा वारंवार कर्जमाफी करणं कुठल्याही सरकारला शक्य नाही, कोणी यावं. लाडक्या बहिणींसारख्या योजना इन्फिनिटी काळापर्यंत राबवणं कुठल्याही सरकारला शक्य नाही. याच्यावरचं सोल्युशन लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणं, शेतकऱ्यांना त्यांच्या पीक मालाला योग्य भाव देणं, हेच याच्यावरचं सोल्युशन. फक्त ते लोक शेतकरी मान्य करतायत की नाही तुमचं सोल्युशन, याच्यासाठी आता आपल्याला आणखीन 5 वर्ष वाट बघावी लागेल. अमोल मिटकरीजी, काय नेमका प्रॉब्लेम काय? एरवी दादा एकदा बोलता येतं, खोटं एकदाच बोलता येतं. ठीक आहे, तर मग आपल्याला 5 वर्ष वाट बघावी लागेल ना त्यासाठी. आणि सांगितलंय आपल्याला प्रवीण दरेकरांनी पण 5 वर्ष वाट बघा म्हणून, 5 वर्षांचं सरकार आहे म्हणून. अमोल मिटकरीजी, एरवी दादा दम देतात, ठीक आहे, आता तर दादांनी दम दिला 2 दिवसात पैसे भरा. तर शेतकऱ्यांचे नेते विचारतात 2 दिवसात पैसे आणायचे कुठून शेतकऱ्यांनी? 31 मार्च पर्यंत असे कसे 2 दिवसात पैसे भरणार? माझं पूर्ण होईपर्यंत कविताजी आपण बोलणार नाही याचं मला शाश्वती द्या. फक्त लवकर पूर्ण करा, मग मला मध्ये यावं लागणार नाही. तुम्ही शांततेने ऐकत असाल तर मला खरंच बोलायचं आहे. बोला बोला. की मला मी माझी विनंती करू शकतो की थोडंसं ऐकून घ्या, जरा समजून घ्या, वस्तुस्थिती काय ती समजून घ्या. 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री या महायुती सरकारचे अजितदादा यांनी मांडला, आणि अर्थसंकल्प मांडतानाच त्यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही हे स्पष्टपणे कबुली दिली, आणि कबुली द्यायला पण धाडस लागतं. आता राहिला प्रश्न, 5 वर्ष आपण जी आश्वासनं दिली, ज्यावेळेस एखादा पक्ष निवडणुकीमध्ये उभा राहतो त्यावेळेस त्या पक्षाची एक ब्ल्यू प्रिंट आणि जाहीरनामा तयार असतो, आणि तो 5 वर्षाकरता असतो. तो पहिल्याच वर्षाकरता असला पाहिजे असं नसतं, 5 वर्षाकरता असतो. जसं आम्ही म्हटलं 1500 रुपयावरून 2100 रुपयापर्यंत करू, तसं काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये 3000 रुपयापर्यंत आम्ही लाडक्या बहिणींना योजना, म्हणजे 3000 रुपये देऊ असं स्वतः संजय राऊत बोलले, असं स्वतः काँग्रेसची लोक बोलले. आणि नंतर सुनील केदार हे जे काँग्रेसचे माजी मंत्री होते, हेच 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून ते कोर्टात गेले होते. प्रश्न आता आजच्या चर्चेचा विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्याची आत्ताची जर वस्तुस्थिती जर बघितली आपण, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर म्हणजे 5,60,000 कोटींची महसुली जमा अपेक्षित असताना 45,891 कोटींचा महसुली तूट आणि 1,36,000 कोटींची राजकोषीय तूट असा अर्थसंकल्प, अशा धर्तीवर हा अर्थसंकल्प मांडला गेला. आता सरकारच्या वतीनं आता शेतकऱ्याला अपेक्षा असणं साहजिक आहे. मग अजित नवले बोलताना बोलले की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पण भाव भेटला नाही. मी स्वतः सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे.
मला माहित आहे की यावर्षी 212 रुपये क्विंटल मागं, म्हणजे एमएसपी आज 4,892 रुपये जो सोयाबीनचा होता तो या सरकारने 200 रुपये क्विंटल मागं अधिकच ती खरेदी केली. यावर्षी निसर्गाची कृपा होती त्यामुळे सोयाबीन पीक जरा चांगल्या प्रमाणात झालं. एकरी 10 क्विंटल प्रमाणे सोयाबीन पिकलं. हे गोष्ट मान्य करतो की 5 क्विंटल 80 किलो असा सरकारचा निकष एका 7/12 ठरला असताना उर्वरित सोयाबीनची खरेदी जरी शिल्लक असेल तरी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सभागृहामध्ये सांगितलं की शेवटचा दाणा खरेदी करेपर्यंत सोयाबीनचं आम्ही त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी करू. कापसाच्या संदर्भामध्ये आता बघा तुम्ही संदीप देशपांडे बोलताना म्हटले की एक गोष्ट खरं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याकरता सरकारकडे काय योजना आहेत. टेक्सटाईल पार्क, जिथे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी टेक्सटाईलची मोठ्या प्रमाणात निर्मिती, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, आणि शेतकऱ्याला सरकार मदत करत नाही असं कसं म्हणतो आपण. शेतकऱ्याचं वीज बिल माफी जी आहे, वीज बिल माफी म्हणजे 7.5 हॉर्स पॉवरची मोटर 15 हॉर्स पॉवरची मोटर पर्यंत 7.5 ते 15 हॉर्स पॉवरच्या मोटर पर्यंत वीज बिल माफ केलंय. म्हणजे हे सरकारच भरते ना, हा पैसा सरकार भरते. त्यामुळे अजितदादांनी जे आहे ते स्पष्टपणे सांगितलं, सर्व सोंग करता येतात, पैशाची सोंग करता येत नाहीत. राज्याची स्थिती एकदा व्यवस्थित झाली तर आम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आम्ही बांधीलच आहोत. आणि 1500 वरून 2100 रुपये जो लाडक्या बहिणीचा योजनेचा महिना, ज्यासाठी आता अनेक लोक म्हणतात की ही योजना बंद पडेल, कोणी म्हणते शिवभोजन थाळी बंद पडेल, कोणी म्हणतं पीक विमा योजना बंद पडेल. आता म्हणणाऱ्यांना म्हणू द्या, त्याला अर्थ नाही. पण महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याच्या भूमिकेमध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे असं एकदम मला असं वाटतं की अकांड तांडव करण्याची काही विरोधकांना आवश्यकता नाही की बाबा हे एकदम शेतकऱ्यांच्या जीवावर उठले, शेतकऱ्यांनी कमिटमेंट केली ते पाळत नाही. फक्त एकदा महाराष्ट्राच्या आर्थिक जो कणा आहे, जो आता आपली वित्तीय जी तूट आहे ती एकदा व्यवस्थित राज्याची म्हणजे आर्थिक शिस्त राज्याला एकदा लागली तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी जो शब्द शेतकऱ्यांना दिलाय की बाबा आज नाही पण आजची परिस्थिती ती नाही ना, 31 तारखेच्या पूर्वी आपण कर्ज भरावं, शेतकऱ्यांनी कर्ज भरणं सुरू पण केलेलं आहे. काही शेतकऱ्यांकडे ते कारण परस्पर काय परत कर्जमाफीचा लाभ भेटत नाही, मग परत पुनर्गठनाच्या वेळेस शेतकऱ्यांना अडचणी जातात. त्याच्यामुळे पैशाचं सोंग कविताजी करता येत नाही. एकदम बरोबर आहे तुमचं, पैशाचं सोंग करता येत नाही. आता मी तुम्हाला बऱ्याच वेळ बोलायला दिलं, तुमचं पूर्ण केलं. आता मला एक सांगा, तुम्ही तुमच्या उत्तराची सुरुवात करताना असं म्हणालात की 11 वेळा उपमुख्यमंत्र्यांनी, आत्ताच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय. शेवट करताना तुम्ही मला म्हणताय राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली आहे. 11 वेळा ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यांनी मग या राज्याला आर्थिक शिस्त लावली नाही की जेणेकरून आज आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाहीये? कविताजी, तुम्ही माझ्या शब्दाचा विपर्यास करून तोडून मोडून वाक्य माझ्या तोंडी टाकू नका. आता आर्थिक शिस्त आता कोण म्हटलंय? दोन्ही वाक्य मी म्हटली का? म्हटलं तर ऐकून तर घ्या. मी काय म्हटलं की राज्याला आर्थिक शिस्त लावण्याकरता महायुतीच्या सरकारमध्ये 3ही नेते, पक्षाचे 3ही वरिष्ठ नेते, आम्ही काही नाकबूल करत नाही शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याबाबतीत. आता राज्याला एक आर्थिक शिस्त यावी, म्हणजे जी आर्थिक तूट आहे, जी वित्तीय तूट आहे ते एकदा सुरळीत होऊ द्या ना. सोर्स ऑफ महसुलीचा सोर्स एकदा राज्याकडे येऊ द्या, त्यानंतर हळूहळू येईल. आता राहिला 11व्या. मी तुम्हाला तेच म्हणते ना, तुम्ही जे आर्थिक गाडा सांगताय, आर्थिक गाडा रुळावरनं घसरलेला आहे. आर्थिक गाडा होता कुणाच्या ताब्यामध्ये? 11 वेळा जर तुम्ही अर्थसंकल्प सादर केलात, मागची 10-15 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात, तर आर्थिक गाडा तुमच्याचकडे होता. याचा अर्थ तुम्हीच तो आर्थिक गाडा, की तुम्हाला हे सांगायचं आहे की मध्ये 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, बरं त्याच्यातही तुम्ही होतातच. तुम्ही माझ्या तोंडी तोडून म्हणून वाक्य नाही टाकू शकत. नाही टाकत आहे मी तुमच्या तोंडी काय. मी प्रश्न विचारते तुम्हाला, मी प्रश्न विचारतेय जर 11 वर्ष तुमच्या पक्षाचे नेते अर्थसंकल्प सादर करतात तर मग का आर्थिक परिस्थिती बिघडली राज्याची? तुम्ही बोलतच नाही. तुम्हीच बोलताय, आम्ही काय बोलायचं का नाही? मग द्या ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ना, ऐकून तर घेण्याची मानसिकता ठेवा ना. ऐकून घेण्याची तयारी असेल तर देतोय. 11व्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री, जे अर्थमंत्री म्हणून त्यांनी जो अर्थसंकल्प मांडला, मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तेच अर्थमंत्री होते, बरोबर आहे. नंतरच्या काळामध्ये अर्थमंत्री असताना दादांनी अर्थसंकल्प मांडला, अनेक योजना शेतकऱ्यांकरता आणल्या, अनेक योजना लाडक्या बहिणींकरता 1500 रुपये योजना देत असताना आज आर्थिक भार पडणारच आहे. शिवभोजन थाळीचा एक हे होता, 10 किलो धान्य असेल, आनंदाचा शिदा असेल, 3 मोफत गॅस सिलेंडर असेल, ह्या योजना राबवताना आर्थिक ताणेनं साहजिक आहे. मग आर्थिक जर त्याच्यामध्ये तूट निर्माण झाली असेल तर ती आर्थिक तूट भरून काढण्याकरता काही महसुलीचे स्रोत उभे करावे लागतील. ती तूट भरून निघाल्यावर शेतकऱ्याची कर्जमाफी, लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार. आताही लाडकी बहीण योजना प्रश्न एवढाच आहे ना, प्रश्न एवढाच आहे. जर तुम्हाला राज्याची आर्थिक परिस्थिती माहिती आहे
तर ती काही योजना घोषित करताना माहीत नसते. हे माहीत नसतं की याचा आपल्या योजनेवर किती ताण पडणार आहे. ते तुम्ही लाडकी बहीण योजना घोषित केलीत, सगळे पैसे दिलेत, मग म्हणता आता 10 लाख महिला अपात्र ठरल्यात, त्यांच्याकडनं आम्ही पैसे वसूल करणार नाही. मग हा कोणत्या आर्थिक नियोजनाचा भाग होता? एनिवे, संदीप देशपांडेंना प्रश्न विचारायचा, त्यांच्याकडे जाऊयात. संदीपजी, बंद करायची का लाडकी बहीण योजना? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या अगोदर. मी आता तुम्ही आम्ही थोडी म्हणताय म्हणणार आहोत म्हणजे की बंद सरकार करा. म्हणतात की आम्ही 2-3 हा, बोला संदीपजी. माझा हाच प्रश्न आहे, कविताजी, माझा हाच प्रश्न आहे सरकारमध्ये बसलेल्या दोन्ही मान्यवरांना, की तुम्ही म्हणताय की 2-3 वर्षात आमचं आर्थिक नियोजन चांगलं झालं की आम्ही योजना परत चालू करू, कर्जमाफी करू. आता सरकारकडे कुठला प्लॅन आहे की ज्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की 2 वर्षांनी आर्थिक परिस्थिती सुधारेल? कुठले तुम्ही कर वाढवणार आहात? कशा प्रकारे तुम्ही उत्पन्न वाढवणार आहात राज्याचं? प्रवीण दरेकरजी, की तुमचं द्या उत्तर. एवढं उत्पन्न होईल की तुम्ही लाडकी बहिणीचे 2100 रुपये पण कराल आणि तुम्ही कर्जमाफी पण कराल. प्रवीण दरेकरजी, द्या उत्तर द्या. आपण घेऊयात त्यांच्याकडे. अशी काय तुमच्याकडे जादूची ठीक आहे, देतील ना प्रवीण दरेकरजी प्रश्न. बोला प्रवीण दरेकरजी. संदीप, मला वाटतं चर्चा होत असताना वन वे चर्चा नको. तुम्ही ज्या पद्धतीनं सरकारला कटघऱ्यात पकडून बोललात ते केलं नाहीत, अशा प्रकारे मला वाटतं त्याचं जस्टिफिकेशन मी करतो. शांतपणे त्या ठिकाणी ऐका. आणि संदीप देशपांडेंना माझं सांगणं आहे, माझे ते जुने सहकारी आहेत, जरा आपण बोलतो तेव्हा बजेटचाही अभ्यास करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण बजेट झालं, त्या बजेटमध्ये कशा पद्धतीचं नियोजन आहे. सगळ्यात जास्त भांडवली खर्च कधी झाला नाही, एवढा भांडवली खर्चावर बजेटमध्ये तरतूद केले, ज्याच्यातनं त्या ठिकाणी अर्थव्यवस्था स्ट्रेंथन होत असते. त्याच्यामुळे माझी नम्र विनंती राहील संदीप देशपांडेंना की तुम्ही जरा अकॅडमिक पण त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या संदर्भात समजून घ्या आणि तशा प्रकारचा टप्प्याटप्प्यानं अर्थव्यवस्थेचा प्लॅन त्या ठिकाणी करण्यात. नाही, माझं झाल्यावर सरकारकडे कुठली जादूची काढी येणार? नाही, मध्येच नका ना. चर्चा अशी एकमेकांना, हे बघा, चर्चा एकमेकांना असं काउंटर करण्यात नाही. तुम्ही माझं पूर्ण झाल्यावर आपण त्या ठिकाणी बोला. मी मगाशी कविता आपला रोग बघतोय. तुम्ही 11 वेळा अजितदादा अर्थमंत्री होते, त्यांना कळलं नाही का? त्यावेळेला आपण एवढी वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, 40-50 वर्ष, त्यांना कळलं नाही का? अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याचं आपण त्रास घेत नाही. असो, तुमचा तो अजेंडा असू शकतो आणि खरं बोलायला आम्ही खरं बोलतो. आम्ही आता 2100 जर खोटं बोलायचं असते तर 2100 दिले असते, 1500 दिले. आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींनी धाडसाने सांगितलं, खरं सांगितलं की आता त्या ठिकाणी ज्यांचं डबल झालंय, ज्यांचं चुकून त्या ठिकाणी अकाउंटमध्ये पैसे गेलेत, ज्यांना इतर योजनांचा लाभ आहे, त्याच्यामुळं अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी उचललेलं ते पाऊल होतं. तेव्हा परत राजकारण केलं. आता बघा, या महिलांचे अकाउंट पैसे कट केले, आता त्यांना त्या ठिकाणी यादीतनं वगळलं. म्हणजे डबल डोलकीसारखं या ठिकाणी विरोधी पक्षाचं आहे. त्या ठिकाणी एकीकडे म्हणायचं कर्जमाफी द्या आणि त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेवर ताण आलाय, त्यावेळेला बोलायचं कर्जाचा डोंगर झालाय. अरे कुठल्या तोंडाने बोलता येतो? एकदा मग असं तरी सांगा ना, कर्ज कितीही झालं तरी चालेल, या गोष्टी करा. परंतु सभागृहात बोलत असताना कर्जाचा डोंगर या सरकारने उभा केलाय, फेल्युअर गेलंय. मग कर्जाचा डोंगर न होता प्राप्त परिस्थितीमध्ये असणाऱ्या सोर्सेसच्या माध्यमातून जेवढं म्हणून करता येईल तेवढं प्रामाणिक हे सरकार या ठिकाणी करतंय. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की धाडस आणि खरं आम्ही बोलतो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरं बोलले. अजितदादांनी जी भूमिका घेतली ती सरकारची भूमिका आहे हे देवेंद्रजींनी पुनरुच्चार केला. त्यांनी पॉप्युलॅरिटीसाठी त्या ठिकाणी खोटं नाही सांगितलं. त्याच्यामुळे जरा दोन्ही बाजूनी चर्चा होणं अपेक्षित आहे. चर्चेचा सूर मी बघतोय ना. प्रवीणजी, ठीक आहे प्रवीणजी, हा ते ठीक आहे. म्हणजे एखाद्या पत्रकार, हा ठीक आहे, पत्रकारांना अजेंडा असणं, एक मिनिट ठरवा. प्रवीणजी, हे नेहमीच झालेलं आहे की पत्रकारांनी प्रश्न विचारलं की त्यांचा अजेंडा आहे असं, त्याच्यात तुम्ही किंवा दुसरे विरोधी काही अपवाद नाहीये. तुम्ही सगळ्यांनी ठरवून टाकलेलं आहे की प्रश्न विचारला की त्यांचा अजेंडा असतो. तुम्ही दोन्ही ठीक आहे, तुम्ही तो ठरवून टाका. आणि हे खूप सोपं आहे, हे खूप सोपं आहे की तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही सांगा आम्ही काँग्रेसचा अजेंडा राबवतो, काँग्रेसला प्रश्न विचारला की तुम्ही म्हणा की तुमचा अजेंडा राबवतो. ठीक आहे, ते दोन्ही तसंच म्हणतात. मला त्याच्याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही, मला अजिबात वाईट वाटत नाही. माझा प्रश्न फक्त इतका आहे, प्रवीण दरेकरजी माझा प्रश्न अगदी एका वाक्यामध्ये विचारते. दरेकरजी प्रश्न एका वाक्यामध्ये विचारते. जर तुम्हाला माहित होतं की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये,
जर तुम्हाला माहित होतं की आपल्याला ही कर्जमाफी लगेच देता येणार नाहीये, जर तुम्हाला माहित होतं की आपल्याला 1500चे 2100 लगेच करता येणार नाहीयेत, जर तुम्हाला माहित होतं की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली करायची असेल तर भांडवली खर्च वाढवावा लागेल, जर हे सगळं माहित होतं तर मग त्याच वेळेस आश्वासनं देताना हे का नाही सांगितलं की आम्ही हे करणार आहोत, पण 5 वर्षामध्ये करणार आहोत, आम्ही सरकार आल्यानंतर करणार आहोत, असं तुम्ही का सांगितलं? जरा ऐकाल का? हो, ऐकते ना. ऐकाल का शांतपणे? मगाशी बोललो ते कदाचित तुम्ही ऐकलं नाहीत किंवा लक्षात ठेवलं नाहीत की आश्वासनं कुठलीही दिलेली, कुठलाही पक्ष सत्तेत आल्यावर लगेच त्या वर्षी किंवा त्या महिन्यात करू शकत नाही. 5 वर्षामध्ये जेव्हा 5 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला 5 वर्षाच्या प्लॅनमध्ये टप्प्याटप्प्यानं आश्वासनाच्या प्रायोरिटी, त्याच्यामध्ये उपलब्ध पैसे, भांडवली खर्चातनं अर्थव्यवस्थेची बळकटी, हे करत करत होत असतं. म्हणजे सरकार आलं म्हणजे तुम्ही ही 20 आश्वासनं दिली होती, 20च्या 20 आश्वासनं पहिल्या त्या ठिकाणच्या बजेटमध्ये करा, असं कधीच होत नाही. बरं. कुठलाच सरकार करू शकत नाही, ठीक आहे. कुठलाच पक्ष करू शकत नाही. ठीक. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी आश्वासनं दिली होती का नाही पूर्ण झाली, हे मला वाटतं एककल्ली बोलणे असं माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे. अजित नवलेजी, 5 वर्ष वाट बघा. तुम्ही उगाच लवकर मागताय आणि तुम्ही म्हणताय काय 2 दिवसात शेतकऱ्यांनी पैसे कुठून गोळा करायचे. तुमचे प्रश्नच गैरलागू ठरतात. तुम्ही 5 वर्ष वाट बघायला पाहिजे. तुम्ही लगेच काय 3 महिन्यांमध्ये विचारता की कसं काय होणार म्हणून. प्रवीण दरेकरजी आणि अमोल मिटकरीजींना मला एक व्हिडिओ पाठवायचा आहे. हा व्हिडिओ आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभेतल्या भाषणाचा. काय म्हणतायत ते म्हणतायत आमच्या सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, आमचं सरकार आलं की लगेच कर्जमाफीचा निर्णय करू आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. निर्णय घेतलेला आहे, सरकारने निर्णय घेतलेला आहे असं वाक्य आहे मुख्यमंत्र्यांचं. 5 वर्षात सत्तेवर आल्यानंतर 7/12 कोरा करू असं ते म्हटलेले नाहीत प्रवीण दरेकरजी. अमोल मिटकरींचं मला प्रचंड वाईट वाटतं. हे चळवळीतून आलेले कार्यकर्ते, एकेकाळी आमच्या बरोबर असलेले कार्यकर्ते आज काय भाषा वापरतायत. राज्याची आर्थिक शिस्त बिघडली अशा प्रकारे तुम्ही म्हणताय. 11 वेळा तुमच्या नेत्यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. तुमच्या अजित पवार साहेब सुद्धा सगळ्या महाराष्ट्रात मत मागत गुलाबी वादळ घेऊन फिरत होते. अमोल मिटकरीजी का म्हटले नाही की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही एक खोटं आश्वासन देऊ नका, आर्थिक तिजोरी आपली कमकुवत आहे, शेतकऱ्यांना लगेच कर्जमाफी द्यायला आपल्याला जमणार नाही. त्यावेळी मूग गिळून तुम्ही बसलात, शेतकऱ्यांना भासवलं की आम्ही आल्यानंतर कर्जमाफी देतो, आणि आज तुमच्यासारखे कार्यकर्ते वकीलपत्र घेऊन दुर्दैवानं शेतकऱ्याच्या विरोधी बोलता. मला वाईट वाटतं. मला संदीप देशपांडेंच्या बद्दल सुद्धा आज मला त्यांचं ऐकून थोडंसं वाईट वाटलेलं आहे. ही व्यक्ती आमच्या बरोबर काम केलेली व्यक्ती आहे. लॉंग मार्च मध्ये यांचे नेते आमच्या बरोबर येऊन आम्हाला मदत केलेली आहे. संदीप देशपांडेजी, आपण म्हणताय की एकदा कर्जमाफी वारंवार कर्जमाफी करणं चुकीचं आहे, त्याच्या जोडीला हे का म्हणत नाही की वारंवार शेतीमालाचे भाव पाडणं हे सुद्धा चुकीचं आहे. वारंवार जर भाव पाडले नाही तर वारंवार कर्जमाफीची गरज, हात पसरवण्याची गरज शेतकरी मायबापावर येणार नाही. अमोल देशपांडेजी, तुमचे आणि म्हणून फसवणूक झाली आहे शेतकऱ्यांना. सक्षम करणं आवश्यक आहे. मी काय चुकीचं बोललेलो नाही. ठीक आहे संदीप देशपांडे, तुमची भूमिका मान्य आहे की होय, शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करणं गरजेचं. अजित नवलेजी, तुम्ही तिघांच्याही वक्तव्यांबद्दलचं तुमचं म्हणणं मांडलं. ते संदीपजी तुमच्याकडे. आधी त्यांनी अमोल मिटकरींना जे प्रश्न उपस्थित केलेत, बोला मिटकरीजी बोला. मी हे सांगतोय की शेतकऱ्याचा कळवळा फक्त एका कोण्या व्यक्तीने घेऊ नये. आम्ही शेतकऱ्याची अवल्याद आहोत, आम्हालाही शेतकऱ्याच्या बाबतीतलं दुःख आहे. मी काय चुकीचं बोललो? मी एवढं सांगितलं की राज्याच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी त्यांनी अजितदादांनी हे सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती दुरुस्त करायला काही काळ जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत आम्ही काही मूळ मोडलेलं नाहीये. जे शेतकऱ्यांना शब्द दिला, आज तुम्ही प्रामाणिकपणे कबूल करा ना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी हे सरकारने चालू ठेवलेली आहे की नाही? इतका जो काही शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा प्रश्न आहे, सरकार म्हणून सरकार वीज बिल भरते ना शेतकऱ्यांचं. कांद्याच्या बाबतीत तुम्ही मीडियावर बोलताना चुकीचं बोलला की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्यावेळेस कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय अधिवेशन काळामध्ये, तात्काळ पणन मंत्र्यांनी केंद्र सरकारकडून कांद्यावरची निर्यात बंदी हटवली. कांद्याला समाधानकारक भाव मिळाला. आम्ही म्हणत नाही की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही 100% न्याय दिलाय म्हणून. दूध दर लिटर मागे 2 रुपये झाली. कापसाचा प्रश्न आहे, हमी भावाचा. पणन मास आपल्या सीसीआय बंद होते 2-3 दिवस, सीसीआय तात्काळ सुरू केले. जे जे सरकारकडे शक्य आहे ते सरकार म्हणून आम्ही करतो. राहिलं गुलाबी वादळ, अजितदादा फिरले, हे तुम्हाला बोलण्याची आवश्यकताच नाही आहे.
महाराष्ट्राच्या महायुती सरकारने जे 5 वर्षाची ब्ल्यू प्रिंट दिली होती, जो वचननामा दिला होता, जे काही बोलले होते ते 5 वर्षात ते आश्वासनं पूर्ण करतील. सध्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नाही, हे अर्थसंकल्प मांडताना धाडसानं अजितदादा बोलले ना. आमच्या नेत्याने महाराष्ट्राला जनतेला माहित आहे की जे दादा बोलतात. मागे सुद्धा एकदा ऊर्जा मंत्री असताना त्यांनी म्हटलं होतं की शेतकऱ्यांच्या विजाच्या संदर्भात हे बोलण्याची धमक या सरकारमध्ये याची चूक आहे, ती चूक आहे. आज सरकारवर वित्तीय तूट जी या अर्थसंकल्पात होती ती भरून काढण्याकरता काही काळ जावं लागेल. म्हणून जी काही आश्वासनं दिली आम्ही काही वाऱ्यावर सोडलेलं नाही. आणि शेतकऱ्यांचं प्रमाणपत्र घेऊन कोणी एकट्याने फिरण्याची गरज नाही. आम्ही राबणारे शेतकऱ्यांची अवल्याद आहोत. आमचे पण बापजादे घाम गाळतात शेतामध्ये. आम्ही पण सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी आहोत. आम्हाला माहित आहे की एमएसपी नुसार जो आता खर्च होतो शेतकऱ्यांचा एमएसपीच्या भावानुसार तो निघत नाही. त्याकरता सरकार म्हणून सरकारकडे पाठपुरावा करतो. काढा आमची विधिमंडळातली भाषणं. सरकारमध्ये असताना सुद्धा आम्ही सरकारला विचारलंय शेतकऱ्यांच्या बाबतीत. त्याच्यामुळे तुम्ही असं सांगण्याची गरज नाही. आणि राहिला प्रश्न की महाराष्ट्रामध्ये आता सरकार कशा पद्धतीने ते आर्थिक तूट भरून काढेल, ते सरकारचे 3 नेते सक्षम आहेत ना, त्या दुसऱ्याला काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. डिबेटला ऐकण्याची सुद्धा धमक ठेवत. अमोल मिटकरीजी, त्यांनी तुमच्या तिघांचेही म्हणणं अगदी शांतपणे ऐकलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा मुद्दा मांडला. त्यामुळे त्यांनी शांतपणे ऐकलेलं आहे. मुद्दा तुमच्यासाठी एवढा आहे की तुम्ही म्हणता हे खरं आहे की सरकारनं हे केलंय. सरकारची जी योजना आहेत त्यातल्या काही योजना चालू आहेत आणि त्या केल्यात. सोयाबीनच्या बाबतीत तुम्हाला मी सांगण्याची गरज नाहीये. माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहात त्या विषयातले. तुम्ही विदर्भामधले नेते आहात. तुम्हाला माहिती आहे सोयाबीनचा 10-15 वर्षांपूर्वी दर शेतकऱ्यांना काय मिळत होता आणि आता काय मिळतोय, काय सोयाबीन शेतकऱ्याची अवस्था आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चर्चा आपली त्या मुद्द्यावर नाहीये. चर्चा ही आहे कर्जमाफीची. आता मुद्दा असा आहे की ठीक आहे, सरकारला नाही देता येत कर्जमाफी. सरकार जर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं, सरकारला माहित होतं की आता आपण दिलेल्या आश्वासनानुसार हे देऊ शकत नाही, तर अधिकृतपणे मग सभागृहात का सांगत नाही की आम्ही नाही देऊ शकत आहोत. 31 मार्च येतोय, आता तुम्ही 2 दिवसात तुमचे हे भरा. ही कुठली पद्धत आहे बरं? हे कुठल्या एखाद्या आमदारांनी सांगितलं असतं, ठीक आहे, मान्य केलं असतं. राज्याचे अर्थमंत्री असं सांगू शकतात का? किंवा त्यांनी सांगणं अपेक्षित आहे का? हे तरी तुम्हाला पटतंय का? जर तुम्ही म्हणता तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात, जर तुम्ही म्हणता तुम्ही बांधावरून इथपर्यंत पोहोचलेले आहेत, तर सांगा ना, बांधावरच्या नेत्यांनी तरी सांगावं. हे समर्थनीय आहे का? नेता म्हणून बोलत नाहीये, मी शेतकऱ्याची अवलाद म्हणून बोलतोय. माझा बाप शेतकरी आहे, शेतकऱ्याचं पोरगं मग म्हणून आता तुम्हाला पटतं का सांगा? मग अमोल मिटकरी या शेतकऱ्याला हे पटतं का? काय तुम्हाला हे तुम्ही या प्रश्नाला कशी बदल देताय हो? नाही, मग मी तुम्हाला अमोल मिटकरीजी, मग आता नाही, मी बदल देण्याचा प्रश्न नाही. आता मी तुम्हाला शेतकरी म्हणून प्रश्न विचारते. राहू दे, तुमचं राष्ट्रवादीतलं जे पद असेल, तुमची आमदारकी सगळं बाजूला ठेवूयात. शेतकरी म्हणून मी तुम्हाला विचारते, जर राज्य सरकारला कर्जमाफी देणं शक्य नव्हतं, तर मग राज्य सरकारनं हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात का स्पष्टपणे सांगितलं नाही की आता हे देणं शक्य नाहीये, राज्याची परिस्थिती सुधारली की त्यावेळी आम्ही देऊ, पण 5 वर्षात हे तेव्हा का नाही सांगितलं? 31 मार्च 2 दिवसांवर आल्यावर 2 दिवसात तुम्ही कर्ज तुमची भरून टाका, पैसे तुम्ही भरून टाका, हे अर्थमंत्र्यांनी सांगणं, हे तुम्हाला शेतकरी म्हणून समर्थनीय वाटतं? माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातल्या एका सभेमध्ये अजितदादांना ज्या वेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं आणि उत्तर देताना सांगितलं की राज्यावर आता थोडं आर्थिक संकट आहे आणि आम्ही वीज बिल भरतोय. शेतकऱ्यांचं वीज भरते ना सरकारचा पैसा जातोय ना. शेतकऱ्यांचं बिल 0 येत आहे. आमच्या भागात जे काही इरिगेशनचे शेतकरी आहेत त्यांचं बिल 0 आहे. अहो, सरकारचा नाही होतो, जनतेचाच पैसा आहे. सरकारचा कुठला पैसा आर्थिक ताण पडतो. तुम्ही कविताजी ऐकण्याचं तुम्ही मला 1-2 मिनिटं पण बोलू देणार नाही असं ठरवलेलं आहे का? अजिबात नाही. वाक्य पूर्ण होऊ द्या ना. मी शेतकरी म्हणून तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर तर देऊ द्या अगोदर. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ज्या पद्धतीनं शेतकऱ्याची वीज बिल माफी झाली याच्यावर तुम्ही बोलतच नाहीये. हा शेतकऱ्याला दिलासा प्रश्न की तुम्ही हे अर्थसंकल्पात का नाही बोलले? अहो, अर्थसंकल्प मांडताना प्रामाणिकपणे तुम्ही वाचला कुठे अर्थसंकल्प? आर्थिक पाहणी अहवाल किती लोकांनी वाचला सांगा ना मला. वित्तीय तूट आर्थिक पाहणी अहवालामध्ये दाखवली. राज्याची एकदा परिस्थिती, कारण ते म्हणतात जोपर्यंत म्हणजे पैशाचं सोंग आणता येत नाही बाकीची सोंग आणता येतात, अशा अनुषंगाने ते बोलले. तर काही वाईट काय बोलले? शेतकऱ्यांना हे माहीत झालं की आपल्याला आता कर्ज भरावं लागतं. जे शेतकरी कर्ज भरतायत त्यांना परत कर्जाच्या पुनर्गठनाचा प्रश्न निर्माण होणार नाही, त्यांचं सिव्हिल खराब होऊ नये या अनुषंगाने ते बोलले. आता त्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पण दुजोरा दिलाय. तर मला असं वाटतं की याच्यावरून तुम्ही जे काही सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करता की तुम्ही आश्वासनं दिले, मग आता काय 1च वर्ष अजून येईन, मी 9 महिने पण 10 महिने पण झाले सरकारला. होईल ना शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मकरित्या पाहणार. आणि मी आता शेतकरी म्हणून सांगतोय, माझ्या कापसाचा प्रश्न, माझ्या सोयाबीनचा प्रश्न, सोयाबीनच्या बारदाण्याचा प्रश्न, ह्या सर्व गोष्टीसाठी जे काही सरकारला करता आलं ते सरकार करते. त्यात आम्ही समाधानी आहोत. आम्ही कोरडवाहू शेतकरी आहोत. कदाचित आमचं दुःख दुसऱ्याला माहित नसेल आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणून आम्ही मिरवत नाही आहोत.
शेतकऱ्यांचे प्रश्न काय हे वेगळे आहेत. आम्ही स्पष्टपणे माझं सभागृहातलं भाषण काढा. मी आणि सदाभाऊ खोत दोघांनी म्हटलं होतं की एमएसपीच्या नुसार शेतकऱ्यांचा खर्च पण निघत नाही, पण एमएसपी शेतकऱ्याची मारक धोरण जे आहेत, माझं भाषण आहे सगळीकडे व्हायरल होते की शेतकऱ्याची मारक धोरण, शेतकऱ्याच्या फक्त पिकवलेल्या मालाला योग्य भाव भेटला तर शेतकरी सुखानं जगू शकतो, ही आमची भूमिका सुरुवातपासून आहे. ठीक आहे. 212 रुपये आता मागच्या वर्षीपेक्षा सोयाबीनला यावर्षी 200 रुपयाला जास्त दर भेटला का नाही हे सांगावं. सोयाबीनची खरेदी आता शेवटपर्यंत वाटत होतं की 5 ते 6 क्विंटल सोयाबीन पिकेल, पण निसर्गाच्या कृपेने 10 क्विंटल पर्यंत एकरी सोयाबीनचं उत्पन्न गेलं. तेही खरेदी करण्याचं धाडस सरकारने ठरवलं. महाराष्ट्र हे सर्वात मोठं सोयाबीन खरेदी करणारं राज्य ठरलं. शेतकरी म्हणून मला ज्या काही अपेक्षा आहेत त्या राज्य सरकार पूर्ण करेल असं मला वाटतं. हे आमदार म्हणून बोलत नाही, हे कोण्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलत नाही आणि अजितदादांच्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही. एक सामान्य शेतकरी 4 एकर सातबारा असलेला, माझ्या नावाने 4 एकर सातबारा आणि त्याच्यामध्ये 32 क्विंटल झालेलं सोयाबीन, त्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला मी बोलतोय तुमच्या चॅनलवर. शेतकरी म्हणून तुम्ही आता जे म्हणताय की आम्हाला सरकार जे देते त्यामध्ये समाधानी आहोत, हीच भूमिका बांधावर असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी या राज्यामध्ये द्यावी एवढीच अपेक्षा आमची आहे. दुर्दैवानं ती मिळत नाहीये, हे वास्तव आहे. तुम्ही मान्य करता, मी मान्य करते. संदीप देशपांडेजी. नाही, मला फक्त एक प्रश्न होता कविताजी, की मी प्रश्न असा विचारला होता की पुढील 2-3 वर्षात अशी कुठली जादूची कांडी सरकारकडे आहे की ज्यावेळी सगळी अर्थव्यवस्था एकदम नीट होऊन, बघा मी तुम्हाला काय म्हणतोय, लाडकी बहीण आणि कर्जमाफी या गोष्टींसाठी 1 लाख कोटी रुपये लागणार आहेत तुम्हाला या सगळ्या योजना राबवायला. या योजना राबवायला अशी कुठली जादूची कांडी सरकारकडे आहे की पुढच्या 2-3 वर्षात एवढे पैसे तुमच्याकडे जमा होणार आहेत? नंबर 1. नंबर 2, मी म्हणून नवले साहेब सांगतोय की कर्जमाफी ही वारंवार होणारी गोष्ट शक्य नाहीये. शेतकऱ्यांना सक्षम करायला पाहिजे. मला असं वाटतं हा शब्द तुम्ही ऐकला नाहीत माझा. सक्षम करणं म्हणजे काय की त्यांचा समजा एक्स कॉस्ट लागत असेल शेतीमालाला, तर त्यांना एक्स प्लस पैसे जर मिळाले तर कर्जाचा हप्ता देऊ शकतात ना त्यांचा. तो एक्स प्लस त्यांना कसा मिळेल याच्यासाठी सरकारने योजना आणल्या पाहिजेत. लाडका बहिणींना नुसतेच पैसे वाटण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. आणि शेतकऱ्यांना पण जे काही पिकासाठी कर्ज लागतं ते कर्ज फेडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे. माझे हे 2 प्रश्न होते. कविताजी, मी हा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मला अजून मिळालं नाही. त्याचं उत्तर त्यांनी सरकारकडे कुठली योजना आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं. मगाशी मला माहित नाही की त्यांचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचलं की नाही, पण प्रवीण दरेकरांचं असं म्हणणं होतं की या अर्थसंकल्पामध्ये कॅपिटल इंडेक्स, भांडवली खर्च जास्त करण्यात आलाय जेणेकरून सरकार जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकेल, त्या गुंतवणुकीतून परतावा मिळेल आणि त्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रवीण दरेकरजी, बरोबर सांगितलंय का मी? अगदी बरोबर आपण सांगितलेलं आहात. एक लक्षात ठेवा, आपण जरा समजून घेतलं पाहिजे. आणि माझी या ठिकाणी अजित नवले तुम्हाला विनंती असेल की संदीप देशपांडेना पुन्हा एकदा चर्चा लावा आणि आता सध्या परिस्थितीमध्ये बजेट जो आपण पेश केला त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सुचवा. मी राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना विचारलं, तुम्ही यापेक्षा चांगला बजेट कसा काय करता येईल किंवा कसे पैसे द्यायचे याचं मार्गदर्शन करा. मला वाटतं विरोधी पक्षाला बोलणं अत्यंत त्या ठिकाणी सोपं आहे, परंतु सरकार म्हणून सरकार चालवत असताना त्या ठिकाणी असणारी परिस्थिती, त्या ठिकाणी दिलेली आश्वासनं यांचा तालमेल घालून त्या ठिकाणी काम करावं लागतं. आता आपण म्हणताना आमचे मित्र संदीप देशपांडे म्हणाले की शेतकऱ्यांना सक्षम केलं पाहिजे, त्याच्यावर वेळ येता कामा नये. जरा उपाययोजना सरकारच्या जरा डोकावून पहा. सिंचन व्यवस्थेमध्ये उद्धवजी ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेला पूर्ण कालावधीत 4 सुप्रमा दिल्या होत्या. आमच्या सरकारच्या काळामध्ये 150 सुप्रमा दिल्या. याचा अर्थ 150 प्रकल्प त्या ठिकाणी मार्गी लागणार, पाण्याची व्यवस्था होणार, शेतकऱ्याला दिलासा मिळणार. मगाशी अमोलनी जो उल्लेख केला की वीज, आज आम्ही कृषी पंप आहेत ते त्या ठिकाणी आज मोफत आपण त्या ठिकाणी देतोय. सोलर आणलाय, हा बॅकअप आहे. शेतकऱ्याच्या मालाला मार्केटिंग करतोय, त्यांना तात्पुरता दिलासा प्राप्त परिस्थितीत देण्यासाठी आपण बोनस त्या ठिकाणी देतोय. दळणवळणाची साधना, समृद्धी महामार्ग असेल, रेल्वे असेल, विमान असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी जे जे करावं लागेल ते अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी करताना सरकार दिसेल. आणि माझं चॅलेंज आहे आज, माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे, पुन्हा आपण डिबेट लावा
आणि प्राप्त परिस्थितीमध्ये याच्यापेक्षा चांगलं काय करता येईल याचं मार्गदर्शन तुम्ही ठीक आहे. करा, त्यासाठी अजित आपण नवलेनी करा, अर्थतज्ञ- बरं, सरकारला त्यासाठी ते आपण मार्गदर्शन कृषीतज्ञ स्वीकारायला बोलवू, लावतो. प्रवीण दरेकरजी, त्याच्यामुळे कृषीतज्ञ नुसतं बोलवू, बोलणं सोपं आहे, अर्थतज्ञ बोलवू, परंतु ठीक आहे. त्याला बरोबर आहे त्याला तुमचं. मार्ग दाखवायचा नाही. बरोबर आहे. त्याला काही आणि solution आणि नको. हा तुमचा असाल मोठेपणा आहे की तुम्ही मार्ग दाखवा असं म्हणताय. सरकारमध्ये असलेले लोक हे म्हणत नाही. तुम्ही मोठेपणा आहे तुमच्या मनाचा की तुम्ही सांगताय की मार्ग दाखवा. बरोबर आहे. आणि तुमच्या सूचनेचं मी तुमचे आव्हान म्हटलं जरी असेल तरी मी त्याला सूचना म्हणून घेते. आम्ही स्वागत करतो. पण आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही मगाशी असं आणि हा प्रश्न राज्यातल्या त्या जनतेशी संबंधित आहे ज्या जनतेने कधी आपले हे अर्थसंकल्प वगैरे वाचलेले नसतात. तुम्ही म्हणालात अर्थसंकल्प व्यवस्थित वाचले जात नाहीत. मगाशी अमोल मिटकरी म्हणाले आर्थिक पाहणी अहवाल वाचला जात नाही. या राज्यातली जनता जी शेतामध्ये राबते, ऐका ना माझा प्रश्न ऐका, या राज्यातली जनता जी शेतामध्ये राबते, जी ती ट्रेनमधनं रोज 12-14 तास प्रवास करून 8-9 तासांची नोकरी करून 20-25 हजार रुपये महिना कमवते, त्या जनतेला खरंच हा वेळ नसतो की त्यांनी अर्थसंकल्प वाचावे किंवा आर्थिक पाहणी अहवाल वाचावेत, ते समजून घ्यावं. त्यांना काय कळतं? त्यांना हे कळतं की जेव्हा निवडणुका आल्या होत्या त्यावेळेस या राज्यानं 1ही रुपया ज्या महिलेला मिळत नव्हता त्या महिलेच्या खात्यामध्ये 1,500 रुपये देण्याचा निर्णय एका रात्रीमध्ये घेतला आणि तो 2 महिन्यांच्या आतमध्ये पूर्णही केला. एवढा वेग या राज्यानं कधी बघितला नव्हता जो लाडकी बहीणच्या बाबतीमध्ये बघितला. निवडणुकांची घोषणा व्हायच्या फक्त काही तास आधी या राज्यामध्ये मुंबई सारख्या महत्वाच्या शहरातली टोलमाफी झाली. हा निर्णय फक्त काही तासांमध्ये घेतला गेला. जर या राज्यामध्ये इतके खमके नेते आहेत जे काही तासांमध्ये निर्णय घेऊ शकतात, मग तेच नेते निवडून आल्यानंतर त्यांनी सांगितलेले निर्णय घेऊ शकत नसतील तर मग हे निर्णय फक्त निवडणुकांमध्ये मतं मिळवण्यासाठी घेतले होते का? हा त्या जनतेचा प्रश्न आहे आणि तो गैरलागू मुळीच नाही असं मला तरी वाटतं. बोला प्रवीण दरेकरजी. नाही, मला वाटतं तुम्ही ठीक आहे आता थोडं थोडं काय सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न करताय, मी आपला आभारी आहे. मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, मी अत्यंत आकडेवारीसहित आपल्याला सांगतो की आजही आम्ही नाकारलेलं नाही, परंतु परिस्थिती काय. 2017 फडणवीस सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय घेतला आणि नंतर ठाकरे सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले, फडणवीस सरकारनं 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी कविता त्या ठिकाणी दिली. उलट उद्धव ठाकरे सरकारने 2 लाखापर्यंत थकबाकी असलेल्यांना कर्जमाफी दिली. म्हणजे जर तुमचं कर्ज 2.5 लाख असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्रही राहणार नाही. म्हणजे साधारण फडणवीस सरकारनं जवळपास 90 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मी आता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हाला काय काय करतोय सक्षम करायला ते मी वाचून दाखवतो. कारण शेवटी मीडियाच्या माध्यमातून सत्यस्थिती लोकांसमोर गेली पाहिजे. आपण बघा जलयुक्त शिवार सारखं अभियान राबवलं, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान राबवलं. आपण दोन्ही अभियानं आज चालू आहेत. मराठवाडा वॉटर गेट सारखा प्रकल्प आपण राबवतोय जो उद्धव ठाकरेंनी बस्त्यात मांडला होता. नदीजोड प्रकल्पाची योजना आपण राबवतोय. आज आपण सोलर एनर्जीवर भर दिलाय. म्हणजे सोलर फीडर आज तयार केले जात आहेत ज्यामधून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल जी अनेक वर्षापासून मागणी आहे आणि अखंडित वीज मिळेल, ग्रीन वीज मिळेल. काही भागात पाणी आहे, काही भागात वीज नाही. ही तक्रार पूर्णपणे नाहीशी करण्याचा विडा या ठिकाणी सरकारने घेतलाय. आणि त्याच्यामुळे सिंचनाच्या बाबतीत जो महाराष्ट्र मागे आहे ते पाणी पुरवठा आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्यामुळे बजेटमध्ये या सगळ्या गोष्टींसाठी या ठिकाणी तरतूद केलेली आहे. अनेक प्रकल्पांची मी नावं सांगेन पण आपण वेळ देणार नाही की अपुरा वेळ आहे. आज बजेटमध्ये तरतूद करत असताना मोठ्या प्रमाणावर सिंचनाला व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि मग पाणी, वीज, सिंचन, कर्ज आणि बाजारपेठ यासाठी सरकार त्या ठिकाणी करतंय हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. फक्त सरकारचं चुकतंय. सरकार बोललं, सरकारने आश्वासनं दिली. मला वाटतं थोडा प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊन जर काही समंजस अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. आता या सगळ्या चर्चेत 2-4 उपाय जर समोर आले असते, आम्हाला कळत नाही, अर्थमंत्र्यांना कळत नाही, सरकारलाही कळत नाही. आताच्या परिस्थितीमध्ये माझी नम्रपणे विनंती आहे, काय केलं पाहिजे ते आपण सांगा. कारण शेवटी हा निवडून आलेल्यांचाच अधिकार नाही. नागरिकांनी पण बजेट वाचला पाहिजे, नागरिकांनी पण त्याच्यामुळे चर्चा मंथन केलं पाहिजे. मग कशाला आपण चर्चा घेतो टीव्हीवर, कशाला आपण सहभागी करतो? केवळ विधिमंडळाचाच नाही अधिकार, शेवटी सर्व अधिकार नागरिकाचा आहे.
त्याच्यामुळे मला वाटतं आपणही सजग असलं पाहिजे. आपण पुन्हा चर्चा लावा, माझी यायला तयारी आहे, आकडेवारी सरित यायला तयारी आहे. इतर राज्याचं कंपॅरिझन, इतर राज्यांनी योजना, काँग्रेसने अहो सगळ्या योजना बंद केल्या, आश्वासनं दिलेली, त्यांना आम्ही विचारणार नाही. परंतु या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, इथं कसं काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येईल याचा काही लोक प्रयत्न करतायत. मला वाटतं तसं होता कामा नये. शेवटी आम्ही काय शेतकऱ्यांचे दुश्मन नाही, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. सरकारमध्ये असणारी सत्तेतली लोकही शेतकऱ्यांची मुलं आहेत. त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांचा कळवळ आहे. जसं काही सरकार या ठिकाणी विरोधी आहे, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करून काही उपयोग होणार नाही. कारण सत्य काय असतं असं आहे. ते प्रवीण उशिरा कळतं. दरेकरजी, आम्ही प्रवीण प्रामाणिक आहोत. दरेकरजी, तुम्हाला हे शेतकऱ्यांना असा असेल, प्रश्न जे आम्ही जी शब्द बघा, दिले- राज्यातली 50% जनता ज्या व्यवसायाशी संबंधित आहे त्या व्यवसायातनं इतका मोठा प्रश्न समोर आल्यानंतर अशा प्रकारची प्रतिक्रिया येणं यामध्ये मला काही आश्चर्य वाटत नाहीये. पण तुम्हाला एक गोष्ट मात्र स्पष्ट करून सांगावीशी लागेल की सरकार कुणाचं आहे यावरून प्रश्न ठरत नाही. सरकार निर्णय काय घेतं यावरून प्रश्न ठरतात आणि म्हणून ते प्रश्न विचारले जातात. त्यामुळे कुणाचं सरकार असताना तुम्ही काय प्रश्न विचारलेत, आमचं सरकार असताना जनतेला याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. शेतकरी जेव्हा निर्णय देतो, शेतकरी जेव्हा मतदान टाकतो, तेव्हा तो याच हिशोबाने टाकतो की तिथे जाणारे लोक हे आमच्या हिताचे निर्णय घेतील. जर ते घेतले जात नसतील तर ते प्रश्न विचारणार ना, तर ते प्रश्न विचारणार आणि म्हणून हे प्रश्न विचारतोय. ते विचारणार म्हणून हे प्रश्न विचारतोय. आणि जर सरकारला अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काही महत्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर इतकी मोठी यंत्रणा आपल्या सरकारकडे आहे, ज्यासाठी जनतेच्या टॅक्सचे पैसे आपण खर्च करतो, त्यामधनं उपाय यायलाच हवेत की. शेतकऱ्यांसमोर लोकांसमोर जायचं नसतं, आम्हाला जायचं असतं. बरोबर आहे बांधील ना. असतो त्याच्याशी. म्हणून मग पण ज्या शेतकऱ्यांसमोर तुम्ही जाता त्याच शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत जे की विचारलेच जाणार. का कविता असं झालं आम्हाला विचारणार. म्हणूनच सांगतो ना की ते आम्हाला प्रश्न त्याची विचारले पूर्ण जाणार जाणीव ना. आहे. हे शेतकऱ्यांच्याच कारण 5 मनातले वर्ष प्रश्न आहेत. ते शेतकऱ्यांच्या मनातले, पण ते ते तुम्हाला नाही प्रश्न- विचारायचे तर मग ते कुणाला प्रश्न विचारणार प्रवीण शेतकऱ्यांचे दरेकरजी? आहेत. नाही विचारा ना, पण एकतर्फी त्या ठिकाणी दोन्ही बाजू बॅलन्स करून डिबेट होत असतं, एकतर्फी डिबेट होत नसतं. हे बघा त्याच्यामुळे प्रवीण दरेकरजी, पहिल्यापासून जर मला बोलतोय. जर मी जर त्याची आम्हाला बॅलन्स जबाबदारीनं नसतं बोलतो. करायचं, प्रवीण दरेकरजी आज तुम्ही पॅनल मला मधली सांगा ना, माणसं दोन्ही बघा ना. बाजूनी चर्चा व्हायला पाहिजे. ऐका ना प्रवीण काय दरेकरजी, शेतकऱ्यांसाठी प्रवीण केलं नाही? दरेकरजी, मी तुम्हाला जर यादी वाचून ऐका दाखवतो प्रवीण का? दरेकरजी, या सरकारने प्रवीण दरेकरजी ऐका ना, शेतकऱ्यांसाठी चिडू काय नका. केलं? प्रवीण दरेकरजी ऐका, थांबा. प्रवीण दरेकरजी, पॅनल मधली माणसं बघा. जर आम्हाला खरोखरच ही खरोखर चर्चा एकतर्फी करायची असती तर विरोधातली माणसं जास्तीत जास्त बसवली असती. काय झालं असतं त्यांनी? फक्त गोंधळ झाला असता. नाही, इथे सत्ताधाऱ्यांमधले 2 महत्वाचे नेते का बोलतायत? कारण उत्तरं हवी आहेत. फक्त प्रश्न उपस्थित करणं हा उद्देश नाहीये. म्हणून इथे सत्ताधाऱ्यांमधली 2 महत्वाची माणसं आहेत. फार उपकार केला असं काय तुमचं समज मुळीच असेल? नाहीये, मुळीच बसू नाहीये. नका. तुम्ही जे सांगताय की तुम्हाला उत्तर यायला वाटत हवे असेल तेवढंच आम्हाला आपण बसून करतो. फार अमोल मोठं मिटकरीजी शेवटची केलं. कमेंट द्या. अमोल मिटकरीजी शेवटची कमेंट द्या. आपला वेळ संपतोय. बसायला आलो ते चर्चेला. अमोल माझी एकच मिटकरीजी, विनंती आहे, आम्ही चर्चेला याच्याकरता येतो की आम्ही सरकारच्या वतीनं जे काही सरकार म्हणून मांडता येईल ते आम्ही मांडण्याचा प्रामाणिकपणे सत्तेची लोक करतो. बरं. विरोधकांना पण तुम्ही बोलावता, तर आजची चर्चा तुम्ही स्वतःच संपल्यानंतर ऐका बरं, तुम्ही डिबेट कशी एकतर्फी केली, बरं, तुम्ही ठीक काय आहे. ऐकून घ्यायचंच नाही असं ठरवलेलं आहे ठीक आहे. का? अमोल सरकार मिटकरी, म्हणून हा, आमची तुम्ही तुमचा नक्की मुद्दा दोष करा. मांडा. पण सुधारणा सांगण्याची काही पद्धती असते. मुद्दा- तुम्ही एकदम म्हणताय 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांना आर्थिक शिस्त कळली नाही का? हा कोणता प्रश्न असू शकतो एखाद्या पत्रकारांचा? तुम्ही डिबेट करताना जर तुम्हाला एकट्यानाच कळवलं आहे शेतकऱ्यांचं, असं होत नाही कविताजी. आम्ही बरं. पण शेतकऱ्याची मुलं आहोत, बरं. आम्हाला पण कळतं. बरं. शेतकऱ्यांच्या बाबत आता विदर्भामध्ये सर्वात मोठा बॅकलॉग आहे. विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण आहे, कारण विदर्भामध्ये सिंचनाचे प्रयोग झालेले पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत फार कमी झाले. आणि म्हणून नदीजोड प्रकल्प जो इतक्या मोठ्या प्रमाणात हे सरकार आणते आहे, दमनगंगा नळगंगा प्रकल्प, याबाबत तुम्ही सांगणार नाही, एकच बाजू सांगणार का? ही शेतकऱ्यांसाठी संजीवनी नाही आहे का? दुसरा प्रश्न, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं हा सरकारचा अजेंडा आहेच, पण एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकऱ्याला आर्थिक स्वावलंबी बनवणं याकरता सरकार उपाययोजना करत नाही आहे का? जिथे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्कची निर्मिती करण्याकरता स्वतः उद्योग मंत्र्यांनी अनेकदा सभागृहामध्ये त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे जरा दबानं घ्या ना. अजून 5 वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. ठीक आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, हा. हे खंबीरपणे आहेत. राहिला प्रश्न, जे काही तूट आहे ते कशा पद्धतीने रिकव्हर करता येईल याकरता तिन्ही नेते त्या पद्धतीने ज्या योजना सरकारच्या दृष्टिकोनातून जनतेच्या हिताच्या आहेत त्या योजना सुरूच आहेत.
वीज बिल माफी ही फार मोठा विषय आहे हा. सरकारला पैसा तर सरकारच्या तिजोरीतूनच द्यावा लागतोय ना. ते होते, शेतकऱ्याला दिलाच आहे. हे तुम्ही मुद्दाच येऊ देत नाही या अजेंड्यावर. आणि एकदम एकदम असं नाही चालत. तुम्ही डिबेटला आम्हाला बोलवताना त्यावेळेस तुम्ही बॅलन्सिंग चर्चा अपेक्षित आहे. एकतर्फी चर्चा अशा प्रकारे जर होत असेल आणि एकदम सरकारलाच तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून सरकारला बदनाम करण्याचं तुम्ही ठरवत असेल तर मग बोलत ना कशाला? आम्हाला बोलू नका डिबेटला. ठीक आहे. तुमची वीज बिल माफी, ऐका ना अमोल मिटकरीजी, वीज बिल माफी, सिंचनासाठी केले गेलेले प्रयत्न, शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढीव देण्यासाठी केले गेलेले प्रयत्न, या मुद्द्यांवर आपण जरूर पुन्हा एकदा चर्चा करू. आणि त्यावेळेस जसं प्रवीण दरेकरांनी सुचवलेलं आहे त्यावेळेस आणखीन तज्ज्ञही आणू. आजचा मुद्दा होता की कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार की नाही, अपेक्षित असलेली, शेतकरी वाट बघत असलेली कर्जमाफी मिळणार की नाही, जी राज्यातल्या नेत्यांनी वक्तव्य केलेली आहेत त्याचा अर्थ नेमका काय होतो हे समजून घेण्यासाठी आजची ही चर्चा होती. आपण सगळ्यांनी त्या वक्तव्याचे अर्थ नेमके काय आहेत, राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, जर सरकारला शेतकऱ्यांना हे निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणून द्यायचे असतील तर ते कधीपर्यंत देता येतील हे सांगितलं. शेतकऱ्यांना पुढचे काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे जर त्यांना कर्जमाफी हवी असेल तर, कारण लागलीच ही कर्जमाफी होणार नाही हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये आलात, सविस्तरपणे तुमची मतं मांडलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.